गोंदिया जिल्ह्यातील अर्जुनीमोर तालुक्यात नवेगाव बांध येथील ग्रामीण रुग्णालयाला तलावाचे व गटाराचे स्वरूप आले आहे। सध्या विदर्भात जोरदार पावसाच्या सरी सुरू आहेत। अशातच नवेगाव बांध येथील ग्रामीण रुग्णालयाला भेट दिली असता सर्वत्र रुग्णालयाच्या परिसरात पाणीच पाणी साचले आहे। त्याचबरोबर रुग्णालयाच्या आत देखील पाण्याचे साम्राज्य दिसून आले। नवेगाव बांध येथील ग्रामीण रुग्णालयात परिसरातील गरीब जनता उपचाराकरता मोठ्या आशेने येत असते। अशातच सर्वत्र घाण पसरल्याने रुग्णांना मन मारून येथे उपचार घ्यावे लागत आहेत। रुग्णांशी संवाद साधला असता गरिबांचा कुणी वाली नाही व घरात पैसे नसल्याने नाईलाजास्तव सर्वत्र घाण असताना देखील उपचार करावा लागत आहे असे वास्तव त्यांच्या डोळ्यातील अश्रू पाहताच समजून आले। याबाबत शल्यचिकित्सक तथा रुग्णालय अधीक्षकाशी बोलले असता त्यांनी समाधानकारक उत्तर दिले नाही। यावरून शासनाकडून मान्सूनपूर्व तयारी करता रुग्णालयाला मिळत असलेल्या निधीचा रुग्णालय प्रशासन योग्य उपयोग करतात की कागदोकागदी काम दाखवून शासनाची दिशाभूल तर करत नाही ना, अशी चर्चा रुग्णाच्या नातेवाईकांमध्ये व नागरिकांमध्ये जोरदार रंगत आहेत। रुग्णालयातील पिण्याच्या पाण्याजवळ तसेच वार्डातील छतातून पाणी टपकत असल्याचे दिसून आले। तसेच प्रसाधनगृहात जीवघेणी घाण असल्याने परिसरातील गरीब रुग्णांसोबत आरोग्याचा खेळखंडोबा सुरू आहे, हे मात्र परिस्थिती बघता सिद्ध होत आहे। रुग्णालय परिसरात व आतील भागात असलेल्या वार्डाकडे रुग्णालय प्रशासन व वरिष्ठ अधिकाऱ्याने वेळेत लक्ष न घातल्यास नागरिक मोठे आंदोलन करून प्रशासनाच्या डोळ्यातील अंजन दूर केल्याशिवाय गप्प बसणार नाही। याकरता नागरिकांनी लोकप्रतिनिधींकडे सदर प्रकरणाची तक्रार केलेली आहे। रुग्णालय प्रशासन नागरिकांच्या आरोग्याकडे वेळेत लक्ष घालून गोरगरिबांना न्याय मिळेल की नाही हीच अपेक्षा। न्यूज रिपोर्टर सुरेश जिपकाटे, झी इंडिया 24 तास, अर्जुनीमोर। माझे नाव मोतीराम मारुती गोंधळे। मी पेशंट रुग्णालयामध्ये आणलो तो मला म्हणजे असा प्रत्येक वार्डामध्ये पाणी टपकून राहिला, तिथे इच्छा न होऊन राहिली राहायची। आणि ह्या परिसरामध्ये खूप घाण आहे, पाणी साठलं आहे सर्व, आणि संडास बाथरूमाचे वास येऊन राहिले आणि पूर्ण डोळ पाणी येऊन राहिलं नळाचं। त्याच्यामुळे इंदिरानगरमध्ये साथ लागली संडासची। 10-20 पेशंट रोज येतात होते। आज ओटोपीला 50 पेशंट आले आहेत आणि आता 12 पेशंट। त्याच्यामुळे खूप त्रास आहे लोकांना। आमची परिस्थिती गंभीर असल्यामुळे आम्हाला इथे यावं लागते, ना ती याची इच्छा नाही होती ती। आता परिस्थिती गरीब असल्यामुळे आम्हाला यावं लागते।